नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सौ नीरा अनंत नाईक उत्कर्ष माध्यमिक विद्यालय विरार येथे सहाय्यक शिक्षिका म्हणून कार्यरत आहे। आज मी तुम्हाला स्टँडर्ड 9 मॅथ्स पार्ट 2 मधील फर्स्ट चॅप्टर जे आहे बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्री हे शिकवणार आहे। स्टँडर्ड 9 मध्ये तुम्हाला मॅथ्स पार्ट 1 आणि मॅथ्स पार्ट 2 अशी दोन टेक्स्टबुक आहेत। मॅथ्स पार्ट 1 मध्ये अल्जेब्रा आणि मॅथ्स पार्ट 2 मध्ये जॉमेट्रीचा समावेश आहे। आपण जॉमेट्रीचा अर्थ मीनिंग म्हणजे काय आहे हे आपण पाहूया। तर जिओ प्लस मेट्रिक म्हणजे जिओ म्हणजे लँड किंवा अर्थ, मेट्री मीन्स मेजरमेंट ऑफ द लँड ऑर अर्थ। आणि त्याचप्रमाणे आपल्या टेक्स्टबुकमध्ये इजिप्तमधील पिरॅमिड्स दिलेला आहे की 5020 वर्षापूर्वी इजिप्तच्या लोकांना हे पूर्वज्ञान होतं, जॉमेट्रीचे ज्ञान त्यांना अवगत होतं। तसेच आपल्या देशातीलही मॅथमॅटिशियन जे आहेत आर्यभट्ट, वराहमिहिर, भास्कराचार्य, ब्रह्मगुप्त ह्यांनी सुद्धा आपल्या गणितामध्ये मोलाची कामगिरी बजावली आहे। आपण आज बेसिक कॉन्सेप्ट्स इन जॉमेट्रीमध्ये अनडिफाईन्ड टर्म्स पाहणार आहोत। मेन म्हणजे जॉमेट्री कशापासून तयार झालेली आहे, एका पॉईंटपासून सुरुवात झालेली आहे आणि ते अनडिफाईन्ड टर्म्समध्ये आपण पॉईंट, लाईन आणि प्लेन हे 3 भाग पाहणार आहोत। जसे नंबर्स हे अनडिफाईन्ड आहेत तसेच हे अनडिफाईन्ड टर्म्स आपण आपल्या सोयीनुसार आपण त्याचं डेफिनेशन लिहिणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, मॅथमॅटिक्स ह्या टेक्स्टबुकमध्ये आत्तापर्यंत तुम्ही बराच जॉमेट्रीचा भाग शिकलेला आहात। त्यामध्ये तुम्ही पॉईंटपासून सुरुवात करून पॉईंट, लाईन सेगमेंट, देन अँगल, ट्रायंगल्स, क्वाड्रिलॅटरल, सर्कल ह्यांचे सर्वांचे टाईप्स आणि त्याचे एरियाज, व्हॉल्यूम्स हे फॉर्म्युले तुम्ही शिकलेले आहात। पुन्हा एकदा आपण थोडंसं रिवाईज करूया की अनडिफाईन्ड टर्म्स आहेत ज्याची सुरुवात पॉईंटपासून होते। त्या पॉईंटला आपण इथे डायग्राम ड्रॉ केलेले आहे, नेम दिलेला आहे पॉईंट ए। आणि हा पॉईंट ए तुम्ही जसा पेपरवर शार्पन पेन्सिलने ड्रॉ करता तसंच आम्ही ब्लॅकबोर्डवर सुद्धा तुम्हाला दिसेल इतपतच आम्ही ठळक करतो। आणि ह्या पॉईंट्सना तुम्ही कॅपिटल A to Z पर्यंतचं कोणतंही लेटर नेम म्हणून देऊ शकता। तसेच ह्या पॉईंटला डायमेन्शन नाही, म्हणजेच इट हॅज नो लेंथ, नो विड्थ अँड नो डेप्थ, म्हणजेच हा पॉईंट किती सूक्ष्म असेल ह्याचा तुम्हाला अंदाज आला असेल। त्यानंतरचं नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे अशा अनेक पॉईंट्सची बनलेली ही एक लाईन आहे, म्हणजे दोन खिळ्यांना ताणलेली जी दोरी असते ती एक लाईनचा भाग आहे। आणि हे दोन्ही ठिकाणी आपण ॲरोज दाखवलेले आहेत, त्याचा अर्थ लाईन इज इनडेफिनेट ॲट बोथ द एंड्स, म्हणून आपण इथे ॲरो दाखवलेला आहे। मग लाईनचं नेम कसं आपण लिहितो, तर लाईन जर इथे पॉईंट्स घेतले आपण 2 तर पॉईंटला आपण कॅपिटल लेटर्स नेम लिहितो आहे, म्हणजेच ही लाईन AB होते। तसेच स्मॉल लेटर्ससुद्धा तुम्हाला लिहिता येतं, ॲरोच्या टोकाकडे तुम्ही स्मॉल लेटर यूज करू शकता। लाइन L, नेम ऑफ द लाइन इज लाइन AB और लाइन L। त्यानंतर लाइन हैज़ ओनली 1 डायमेन्शन बिकॉज इट हैज़ लेंथ आहे त्याला, म्हणून तिला 1 डायमेन्शन आहे। त्यानंतर नेक्स्ट आहे प्लेन हे एक फ्लॅट सरफेस आहे आणि विच इज इनडिफायनेट ॲट ऑल द एंड डिरेक्शन, म्हणजेच हे ॲरो दाखवलेलं आहे त्याचं मिनिंग इट इज इनडिफायनेट इन ऑल डिरेक्शन। नेम ऑफ प्लेन तुम्ही इथे कॅपिटल H लिहिलेलं आहे, प्लेन H। तुम्ही कॅपिटल A to Z पर्यंतचं कोणतंही लेटर यूज करू शकता। प्लेन हॅज 2 डायमेन्शन, लेंथ अँड विड्थ, देअरफॉर इट हॅज 2 डायमेन्शन्स। नेक्स्ट टॉपिक पाहतोय कोऑर्डिनेट्स ऑफ पॉईंट्स। आता इथे मी L लाईन ड्रॉ केलेली आहे आणि ह्या लाईनवरती मी इक्वी डिस्टन्सवर पॉईंट्स घेतलेले आहेत। गेल्या वर्षी तुम्ही रॅशनल आणि इरॅशनल नंबर्स लाईनवर दाखवलेले आहेत आणि म्हणजेच रियल नंबर्स हे तुम्हाला लाईनवर दाखवता येतात। आता इथे मी इंटिजर्स दाखवणार आहे। सपोज प्रथम इंटिजर्स दाखवताना आपण प्रथम 0 पासून स्टार्ट करतो आहे। 0, 1, 2, 3, म्हणजे 0च्या राईट साईडला सर्व पॉझिटिव्ह इंटिजर्स आणि 0च्या लेफ्ट साईडला नेगेटिव्ह इंटिजर्स आहेत, -1, -2, -3। जेव्हा हे नंबर्स आपण दाखवतो तेव्हा त्या लाईनला आपण नंबर लाईन असंही म्हणतो। आणि ह्या पॉईंट्सला आपण कॅपिटल A to Z पर्यंतचं कोणतेही नाव द्यायचं आहे, पण तुम्हाला ठाऊक आहे की 0 पासून आपण स्टार्ट करतो आहे, म्हणून 0ला O हे फिक्स नेम इंटिजर, 0ला आपण O हे फिक्स
आपण अल्फाबेट वापरतो आहे. त्यानंतर 1, 2, 3ला आपण इथे पॉईंट्स नेम देऊया A, B, C आणि लेफ्ट साईडला आपण नाव देऊया P, Q, R. आता इथे हे जे पॉईंट्स आहेत, पॉईंट A डिनोट्स और रिप्रेझेंट नंबर 1, पॉईंट B रिप्रेझेंट नंबर 2, पॉईंट C represent number 3. Similarly, on the left side, point P represent -1, point Q represent -2, point R represent -3. म्हणजेच हे पॉईंट्स आपल्याला काही नंबर दाखवतात, त्यालाच म्हणायचे कोऑर्डिनेट्स. काय म्हणायचे आपल्याला? कोऑर्डिनेट्स ऑफ दॅट पॉईंट. म्हणजेच कोऑर्डिनेट ऑफ P विचारलं तर काय येणार आहे? -1. कोऑर्डिनेट ऑफ B इज इक्वल टू 2. अशा प्रकारे तुम्ही त्या पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स लिहितात. तसेच ह्या पॉईंट्सना काय म्हणायचं आहे? ह्या जे पॉईंट्स नंबर 3 हा कोणता पॉईंट दाखवतो आहे? C. म्हणजे ह्या पॉईंट्सना आपण ग्राफ असं म्हणतो आणि हे नंबर्स आहेत त्याला आपण काय म्हणतो आहे? कोऑर्डिनेट्स. ह्याचा आधार घेऊन आपण डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स शोधणार आहोत. आता ह्या नंबर लाईनवरून तुम्हाला कोणत्याही 2 पॉईंट्समधलं डिस्टन्स सहजपणे सांगता येतं. जसं डिस्टन्स बिटवीन AB किती युनिट आहे? 1 युनिट आहे. डिस्टन्स बिटवीन A अँड C किती युनिट्स आहेत? 2 युनिट्स आहेत. मग हे आपण डिस्टन्स कसं फाइंड करतो? डिस्टन्स बिटवीन PR इज इक्वल टू किती युनिट्स आहेत? 2 युनिट्स आहेत. मग ह्यानुसार आपण डिस्टन्स फॉर्म्युला कसा लिहितो आहे? देन डिस्टन्स बिटवीन P अँड A जर काढायचं असेल तर आपण कसं काढणार? P आणि A पर्यंतचं डिस्टन्स किती आहे बघा. हे 1 युनिट आणि हे 2 युनिट. हे 1 युनिट आणि हे 1 युनिट म्हणजे किती झाले टोटल? 2 युनिट्स झाले. पण त्यासाठी फॉर्म्युला आहे की द डिस्टन्स बिटवीन 2 पॉईंट्स इज इक्वल टू द लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता Pचं कोऑर्डिनेट आहे -1, Aचं कोऑर्डिनेट आहे 1 आणि लार्जर कोऑर्डिनेट कोणता आहे तुम्हाला माहीत आहे? 1 आहे, कारण तो राईट साईडला आहे. राईट साईडचे कोऑर्डिनेट्स मोठे असतात, लेफ्ट साईडचे कोऑर्डिनेट्स लहान असतात. म्हणजेच लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. इथे Pचा कोऑर्डिनेट स्मॉलर आहे आणि Aचा कोऑर्डिनेट लार्जर आहे. त्यामुळे इथे आपण लिहितो आहे Aचा कोऑर्डिनेट 1 आहे मायनस Pचा कोऑर्डिनेट -1 आहे इक्वल टू 1 मायनस इन ब्रॅकेट -1. ह्याचं काय अर्थ होतं आहे की -1नी नेगेटिव्ह 2 नेगेटिव्हचा प्रॉडक्ट आहे तो ऑलवेज पॉझिटिव्ह येतो. 1 + 1 विच इज इक्वल टू 2. देअरफॉर डिस्टन्स PA इज इक्वल टू 2. ह्याचप्रमाणे तुम्ही ह्या लाईनवरील जे पॉईंट्स आहेत त्या पॉईंट्समधलं तुम्ही डिस्टन्स फाइंड करू शकता. फॉर्म्युला कोणता आहे? लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. आता ह्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.1 मधील पहिले 2 एक्झाम्पल्स आहेत ते आपण पाहूया. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे विथ द हेल्प ऑफ द नंबर लाईन फाइंड द डिस्टन्सेस. आता इथे एक नंबर लाईन दिलेली आहे तुम्हाला आणि पॉईंट्स दिलेले आहेत आणि नंबर्स डिनोट केलेला आहे. आपल्याला 1 to 8 पर्यंतचे असे सब क्वेश्चन्स आहेत, डिस्टन्सेस फाइंड करायचे आहेत. त्यामधील फक्त आपण 3च घेतलेले आहेत. तर डिस्टन्स BE, Bचा कोऑर्डिनेट बघा 2 आहे आणि Eचा कोऑर्डिनेट 5 आहे. डिस्टन्स BE म्हटल्यानंतर Bचा कोऑर्डिनेट आपण लिहितो आहे. B कोऑर्डिनेट्ससाठी हे साईन वापरतात. Bचा कोऑर्डिनेट आहे 2, Eचा कोऑर्डिनेट आहे 5. आता ह्याच्यावरून तुम्हाला लक्षात येतं आहे की 5 इज ग्रेटर दॅन 2. आता डिस्टन्स BE इज इक्वल टू ऑलवेज फॉर्म्युला लिहायचं आहे आपल्याला लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. लार्जर कोऑर्डिनेट 5 आहे, स्मॉलर कोऑर्डिनेट 2 आहे, इज इक्वल टू 5 - 2 इज इक्वल टू 3. हे सिम्पल आहे. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल डिस्टन्स PC. Pचं कोऑर्डिनेट बघा -4 आहे आणि Cचं कोऑर्डिनेट 3 आहे. Pचं कोऑर्डिनेट -4 आणि Cचं कोऑर्डिनेट 3 आहे. आणि तुम्हाला ठाऊक आहे की लेफ्ट साईडचे कोऑर्डिनेट्स हे स्मॉलर असतात,
राईट साईडच्या कोऑर्डिनेट्सपेक्षा. म्हणजे 3 हा ग्रेटर आहे -4पेक्षा. म्हणून लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट, लार्जर कोऑर्डिनेट इज 3 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट इज -4 इज इक्वल टू. आता हे मायनस ब्रॅकेटच्या बाहेर आहे, याचं मिनिंग नेगेटिव्ह इंटू नेगेटिव्ह दॅट इज बिकम प्लस. देअरफॉर 3 + 4 विच इज इक्वल टू 7. देन सेवन्थ एक्झाम्पल, डिस्टन्स PG. पीचं कोऑर्डिनेट -4 आहे अँड जेचा -2 आहे. आता इथे कोणता कोऑर्डिनेट स्मॉलर आहे? जो राईट साईडला आहे, P लेफ्ट साईडला आहे, जे राईट साईडला आहे, म्हणजे -2 इज ग्रेटर दॅन -4. देअरफॉर लार्जर कोऑर्डिनेट इज -2 मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट -4 विच इज इक्वल टू -2 + 4. 4 - 2 इज इक्वल टू 2. देअरफॉर डिस्टन्स PJ इज इक्वल टू 2. ह्यामधील रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ते तुम्ही स्वतः सॉल्व करायची आहेत. सेकंड एक्झाम्पल बघूया आपण. क्वेश्चन नंबर 2, इफ द कोऑर्डिनेट ऑफ A इज X अँड दॅट ऑफ B इज Y, फाइंड डिस्टन्स AB. आपल्याला x हा इक्वल टू 1 दिला आहे, y इज इक्वल टू 7 दिला आहे. आपण फर्स्ट एक्झाम्पल घेतलं आहे. x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 7. x हा कोणाचा कोऑर्डिनेट आहे? Aचा. म्हणजेच A हॅज अ कोऑर्डिनेट 1 अँड B हॅज अ कोऑर्डिनेट 7. आता इथे कोणता कोऑर्डिनेट ग्रेटर आहे? 7. येस, 7 ग्रेटर दॅन 1. बघा, आपण डिस्टन्स AB इज इक्वल टू फॉर्म्युला लिहायचं आहे. लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट इज इक्वल टू 7 - 1 विच इज इक्वल टू 6. मग डिस्टन्स AB इज इक्वल टू 6. सेकंड आहे, इफ x इज इक्वल टू 6, y इज इक्वल टू -2, देन फाइंड डिस्टन्स बिटवीन A and B. A has the coordinate 6 and B has the coordinate -2. Which is greater? माहिती आहे, ऑलवेज पॉझिटिव्ह नंबर आर ग्रेटर दॅन नेगेटिव्ह नंबर्स. देअरफॉर 6 इज ग्रेटर दॅन -2. Hence, write the formula distance AB is equal to larger coordinate minus smaller coordinate, which is equal to 6 minus -2 is equal to 6 plus 2, which is equal to 8. Distance AB is equal to 8. नेक्स्ट आपण फिफ्थ एक्झाम्पल घेतलेलं आहे. x is equal to -3 and y is equal to -6. Then find distance between A and B. A has the coordinate -3 and B has the coordinate -6. आता -3 हे लेफ्ट साईडला आता हे -3 हे राईट साईडला आहेत, -6 हे लेफ्ट साईडला आहे. म्हणजेच -3 इज ग्रेटर दॅन -6. Therefore, larger coordinate minus smaller coordinate, that is equal to -3 minus -6, which is equal to -3, minus into minus plus 6 is equal to 6 minus 3, which is equal to 3. Here we get distance AB is equal to 3 units. प्रॅक्टिस सेट 1.1 मधील आपण क्वेश्चन नंबर 1 and 2 पाहिले. उरलेली रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ते आपण नेक्स्ट टॉपिकमध्ये शिकणार आहोत. नेक्स्ट टॉपिक पाहतो आहे आपण बिटवीननेस. इफ P, Q अँड R आर 3 डिस्टिंक्ट कोलिनियर पॉईंट्स, देन तिथे 3 पॉसिबिलिटीज येणार. 3 पॉईंट्स आर कोलिनियर. म्हणजे सपोज लाईन दाखवलेली आहे, P, Q, R हे डिस्टिंक्ट पॉईंट्स आहेत आणि तिन्ही पॉईंट्स कोलिनियर असून इथे ही एक पॉसिबिलिटी झाली की Q हा P आणि Rच्या बिटवीन आहे. सेकंड पॉसिबिलिटी येईल की P हा Q आणि Rच्या बिटवीन येतो आहे. आणि थर्ड पॉसिबिलिटी कोणता पॉईंट राहिला आता? R पॉईंट बिटवीन आहे, बरोबर. P आणि Qच्या बिटवीन R पॉईंट असेल. अशा 3 पॉसिबिलिटीज इथे येणार आहेत. म्हणजेच अशा 3 पॉसिबिलिटीज इथे येणार आहेत. म्हणजेच इथे आपण काय म्हणतो? Q इज बिटवीन P अँड R, बरोबर. आणि ते लिहिताना इन शॉर्ट कसं बिटवीननेस दाखवतो? P', Q', R. इथे P इज द पॉईंट बिटवीन Q अँड R, देअरफॉर Q', P', R. And R is the point between P and Q, written as P', R',
क्यू. आता ह्या डिस्टन्स फॉर्म्युलाने आपण हे कसं सांगू शकतो, तर ह्या स्टेटमेंटसाठी बघा, पी डॅश क्यू डॅश आर मीन्स क्यू इज द पॉईंट बिटवीन पी अँड आर. इफ कधी शक्य आहे, इफ डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर. इथे तुम्ही बघू शकता डिस्टन्स पी क्यू प्लस डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू डिस्टन्स पी आर. If distance PQ plus distance QR is equal to distance PR. किंवा कॉन्व्हर्सली असंही म्हणू शकतो की distance PR is equal to distance PQ plus distance QR, then point Q is between P and R. म्हणजे आपल्याला बिटवीननेसची डेफिनेशन काय सांगता येईल, तर when the point Q is between P and R, if distance PQ plus distance QR is equal to distance PR. आता ह्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 1.1 मधील रिमेनिंग एक्झाम्पल्स आपण सॉल्व करणार आहोत. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.1 मधील क्वेश्चन नंबर 3 पासून जे बिटवीननेस टॉपिकवर आधारित आहेत ते क्वेश्चन्स सोडवूया. फ्रॉम द इन्फॉर्मेशन गिवन बिलो विच ऑफ द पॉईंट इज बिटवीन द अदर टू अँड इफ द पॉईंट्स आर नॉट कोलिनियर स्टेट सो. आता इथे फर्स्ट एक्झाम्पल दिलेलं आहे, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू 7, डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू 10 अँड डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू 3. आता इथे बाय ऑब्झर्वेशनने सुद्धा आपण सांगू शकतो की हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत की नाहीत आणि त्याचबरोबर कोणता पॉईंट इन बिटवीन दी अदर टू आहे हेही आपण सांगू शकतो. फॉर एक्झाम्पल आता इथे सर्वात ग्रेटेस्ट डिस्टन्स कोणता आहे, डिस्टन्स क्यू आर किती आहे, 10 आहे. मग उरलेली जी 2 लहान डिस्टन्सेस आहेत त्यांची सम करून बघायची. 7 + 3 10 इक्वल टू 10 आलं, येस. म्हणजे हे 3 पॉईंट्स कसे आहेत, पी क्यू आर हे कोलिनियर आहेत. आणि कोणता पॉईंट बिटवीन दी अदर टू आहे, तर सर्वात मोठं डिस्टन्स कोणता आहे, डिस्टन्स क्यू आर. म्हणजेच जो रिमेनिंग पॉईंट आहे पी तो क्यू आणि आरच्या बिटवीन असायला पाहिजे, बरोबर. आता हे सोल्युशन आपण कसं लिहिणार आहोत, सोल्युशन आपण लहान डिस्टन्सेस सर्वात ग्रेटेस्ट डिस्टन्स सोडून उरलेली जी रिमेनिंग डिस्टन्सेस आहेत त्याची सम करूया. डिस्टन्स पी आर प्लस डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू किती दिलेलं आहे, 7 + 3 विच इज इक्वल टू 10 विच इज इक्वल टू डिस्टन्स क्यू आर. देयरफॉर डिस्टन्स पी आर plus distance PQ is equal to distance QR. Hence by definition of the betweenness these 3 points are collinear and the point P lies between the points Q and R. Therefore P, Q, R are collinear and which point is between the other two. आता सर्वात ग्रेटेस्ट डिस्टन्स क्यू आर आहे म्हणजे क्यू आर हे टोकाकडचे पॉईंट्स आहेत आणि रिमेनिंग पॉईंट पी जो आहे तो बिटवीन क्यू अँड आर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे 6th आहे, डिस्टन्स डी ई इज इक्वल टू 5, डिस्टन्स ई एफ इज इक्वल टू 8 अँड डिस्टन्स डी एफ इज इक्वल टू 6. आता इथे सर्वात मोठं ग्रेटेस्ट डिस्टन्स कोणतं आहे, 8 आहे आणि रिमेनिंग 2 डिस्टन्सेस 5 अँड 6 आहे. जर आपण सम केली 5 + 6 इज इक्वल टू 11 येते विच इज नॉट इक्वल टू 8. म्हणजेच आपल्याला हे 3 पॉईंट्स आहेत डी ई अँड एफ आर नॉन कोलिनियर. पण आपल्याला स्टेट सो म्हटलं आहे म्हणजे आपल्याला दाखवावं लागेल. तसं आपण डिस्टन्स डी ई प्लस लहान डिस्टन्सेसची आपण सम करतो आहे प्लस डिस्टन्स डी एफ इज इक्वल टू 5 + 6 विच इज इक्वल टू 11 and which is not equal to distance EF. हे distance EF बरोबर नाही आहे म्हणून therefore points D, E and F are non-collinear. विद्यार्थी मित्रांनो उरलेली जी क्वेश्चन नंबर 3 मधली रिमेनिंग एक्झाम्पल्स आहेत ती तुम्ही सोडवायची आहेत. नेक्स्ट आपण 4th क्वेश्चन बघूया. क्वेश्चन नंबर 4 आहे, ऑन अ नंबर लाईन points A, B, C are such that distance AC is equal to 10, distance CB is equal to 8. Find distance AB considering all possibilities. आता इथे तिन्ही पॉईंट्स A, B, C हे नंबर लाईनवर आहे
म्हणजेच ते पॉईंट्स कसे आहेत, कोलिनियर आहेत. आणि 3 पॉईंट्स कोलिनियर असतील तर तिथे किती पॉसिबिलिटीज आहेत, 3 पॉसिबिलिटीज. कोणकोणत्या आहेत तर ए डॅश, बी डॅश, सी. म्हणजे बी हा बिटवीन ए अँड सी असेल, किंवा ए डॅश, सी डॅश, बी सेकंड पॉसिबिलिटी, किंवा बी डॅश, ए डॅश, सी. म्हणजेच आयदर बी बिटवीन असेल किंवा सी बिटवीन असेल किंवा ए बिटवीन असेल द रिमेनिंग 2 पॉईंट्सच्या. आता आपण एक एक पॉसिबिलिटी बघणार आहोत आणि त्याप्रमाणे डिस्टन्स ए बी काय येते ते पाहूया. आता इथे ए डॅश, बी डॅश, सी मिनिंग काय आहे, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी. इथे पण तुम्हाला तसंच करायचं आहे, डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स ए बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. सिमिलरली ह्यामध्ये सुद्धा तसंच वापरायचं आहे. आपण फर्स्ट पॉसिबिलिटी बघूया. पॉसिबिलिटी फर्स्ट ए डॅश, बी डॅश, सी म्हणजेच डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी इज इक्वल टू डिस्टन्स ए सी. आता इथे डिस्टन्स ए बी आपल्याला फाइंड करायचं आहे. डिस्टन्स बी सी किंवा सी बी किती दिलेला आहे, 8 आहे आणि डिस्टन्स ए सी 10 आहे. मग आपण व्हॅल्यू ठेवूया. डिस्टन्स ए बी फाइंड करायचं आहे. इथे 8 इक्वल टू 10, देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 8. राईट साईडला घेतले नेगेटिव्ह झाले, मायनस झाले. 10 - 8 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी, दॅट इज इक्वल टू 2. म्हणजेच आपल्याला हे 2 मिळालं. सेकंड पॉसिबिलिटी बघूया आपण. पॉसिबिलिटी नंबर 2. सेकंड पॉसिबिलिटी घेऊया. ए डॅश, सी डॅश, बी. देन ए सी डिस्टन्स, देन डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. मला वाटतं हे परत लिहिते मी. देन डिस्टन्स ए सी प्लस डिस्टन्स सी बी इज इक्वल टू डिस्टन्स ए बी. आपण व्हॅल्यूज ठेवूया. डिस्टन्स ए सी 10 गिवन, सी बी इज इक्वल टू 8 इज इक्वल टू डिस्टन्स ए बी विच इज इक्वल टू 18. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 18. देअरफॉर डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 18. आपण थर्ड पॉसिबिलिटीज बघणार आहोत. थर्ड पॉसिबिलिटी आहे ए डॅश, थर्ड पॉसिबिलिटी आहे बी डॅश, ए डॅश, सी. आता इथे डिस्टन्स बी सी तुम्हाला माहिती आहे, डिस्टन्स बी सी इज इक्वल टू 8 आहे अँड डिस्टन्स ए सी किती दिला आहे, 10 आहे. मग हे पॉसिबल आहे का, नाही. 8 इज लेस दॅन 10 आहे, म्हणून ही पॉसिबिलिटी शक्य नाही आहे. इट इज इम्पॉसिबल. मग 2 पॉसिबिलिटीमध्ये येणारे जे आन्सर्स आहेत ते करेक्ट आहे. डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2 और डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 18. आपण नेक्स्ट एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 5 जो आहे सेम मेथडने आहे, पण मी तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवते, ते तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. क्वेश्चन नंबर 5 आहे पॉईंट्स एक्स वाय झेड आर कोलिनियर सच दॅट डिस्टन्स एक्स वाय इज इक्वल टू 17, डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8. फाइंड डिस्टन्स एक्स झेड. आपल्याला डिस्टन्स एक्स झेड फाइंड करायचं आहे, पण हे 3 पॉईंट्स कोलिनियर आहेत, म्हणून आपल्याला 3 पॉसिबिलिटीज आपण बघतो आहे. 3 पॉसिबिलिटीज कोणत्या आहेत, एक्स डॅश, वाय डॅश, झेड. हे फर्स्ट पॉसिबिलिटी. सेकंड आहे एक्स डॅश, झेड डॅश, वाय. अँड थर्ड पॉसिबिलिटी आहे वाय डॅश, एक्स डॅश, झेड. आता इथे फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये तुम्हाला फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये तुम्हाला डिस्टन्स एक्स वाय प्लस डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू डिस्टन्स एक्स झेड. एक्स वाय दिलेला आहे 17, वाय झेड आहे 8. 17 प्लस 8 इज इक्वल टू 25 मिळतं. ही फर्स्ट पॉसिबिलिटीमध्ये तुम्हाला डिस्टन्स एक्स झेड इज इक्वल टू 25 मिळतं. सेकंडमध्ये एक्स झेड प्लस झेड वाय इज इक्वल टू डिस्टन्स एक्स वाय. एक्स वाय 17 आहे, हे टोटल डिस्टन्स 17 आहे. एक्स झेड आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि वाय झेड 8 दिला आहे. म्हणजे 17 - 8 विच इज इक्वल टू 9
डिस्टन्स एक्स झेड इज तुम्हाला इथे 9 मिळालं. आता इथे डिस्टन्स वाय झेड इज इक्वल टू 8 आहे आणि डिस्टन्स एक्स वाय हे ग्रेटर आहे 17. 8 हे 17पेक्षा लहान आहे म्हणून ही पॉसिबिलिटी तुम्हाला करता येणार नाही आहे, हे इम्पॉसिबल आहे. मग दोन्ही पॉसिबिलिटीजमध्ये इथे तुम्हाला एक्स वाय 17 आहे, वाय झेड 8 आहे, म्हणजे आन्सर तुम्हाला 25 मिळतं आणि इथे तुम्हाला 9 आन्सर मिळतं. हे विद्यार्थ्यांना तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. आता आपण क्वेश्चन नंबर 6 बघणार आहोत. क्वेश्चन नंबर 6 आहे, स्केच प्रॉपर फिगर अँड राईट द आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट आहे ए डॅश बी डॅश सी अँड लेंथ ए सी इज इक्वल टू 11, लेंथ बी सी इज इक्वल टू 6.5, देन फाइंड लेंथ ए बी. आता इथे लेंथ दिलं आहे, आधी आपण डिस्टन्स शिकलो तर ती कॉन्सेप्ट का आहे. सपोज पी क्यू हा सेगमेंट दिला असेल तर डिस्टन्स बिटवीन पी क्यू इज इक्वल टू लार्जर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट अँड विच इज इक्वल टू लेंथ पी क्यू. तीच का आहे, त्या सेगमेंटची लेंथ आहे. हेच कॉन्सेप्ट वापरून आपण हे एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. लेंथ ए बी फाइंड करायची आहे. स्केच करायचं आहे आपल्याला फिगर, तर लाईन ड्रॉ करून त्यावरती आपल्याला दिलेला आहे ए डॅश बी डॅश सी, म्हणजेच बी हा पॉईंट ए आणि सीच्या बिटवीन आहे. त्याचप्रमाणे लेंथ ए सी दिलेला आहे 11, लेंथ बी सी 6.5 दिलेला आहे. त्यावरून आपण लेंथ ए बी फाइंड आउट करायची आहे. त्यावरून लेंथ ए बी प्लस लेंथ बी सी इज इक्वल टू लेंथ ए सी. आपल्याला व्हॅल्यूज ठेवायचे आहेत. लेंथ ए बी फाइंड आउट करायची आहे. प्लस बी सी दिला आहे 6.5 इज इक्वल टू लेंथ ए सी टोटल आहे 11. हेन्स लेंथ ए बी इज इक्वल टू, हे 6.5 आहेत, राईट साईडला घेतले तर मायनस होतील, इज इक्वल टू 3.5. लेंथ ए बी इज इक्वल टू किती मिळाले 3.5 युनिट्स. हा वर्ड लिहिला तरी चालेल. अशाच प्रकारे आणखीन सेकंड एक्झाम्पल आहे ते तुम्ही स्वतः सोडवायचं आहे. थर्ड सब क्वेश्चन आहे एक्स डॅश वाय डॅश झेड, लेंथ एक्स झेड इज इक्वल टू 3√7, लेंथ एक्स वाय इज इक्वल टू √7, देन फाइंड लेंथ वाय झेड. आपल्याला लेंथ वाय झेड फाइंड करायची आहे. त्यासाठी फिगर स्केच करायला सांगितले आहे, म्हणजे नंबर लाईन ड्रॉ करून एक्स डॅश वाय डॅश झेड म्हणजे वाय हा बिटवीन एक्स आणि झेडच्या आहे आणि एक्स झेड टोटल लेंथ दिलेली आहे 3√7, एक्स वाय लेंथ आहे √7. आपल्याला वाय झेडची लेंथ फाइंड करायची आहे. मग आपण फॉर्म्युला कोणता वापरणार, लेंथ एक्स वाय प्लस लेंथ वाय झेड इज इक्वल टू लेंथ एक्स झेड. आपण व्हॅल्यू ठेवूया, व्हॅल्यू एक्स वाय √7 प्लस वाय झेड आपल्याला फाइंड करायची आहे आणि लेंथ एक्स झेड दिलेला आहे 3√7. देअरफॉर लेंथ वाय झेड इज इक्वल टू 3√7, हे प्लस √7 ह्या बाजूला घेतले √7. 3√7मधून 1√7 गेला किंवा 3 कॉमन काढले किंवा √7 कॉमन काढले तर 3 - 1 दॅट इज इक्वल टू √7 × 2 विच इज इक्वल टू 2√7. आन्सर काय आलं, लेंथ वाय झेड इज इक्वल टू 2√7.